नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण रव्याची कुरडई बनवतोय। तर गव्हाची कुरडई करायला बरीच मेहनत लागते, भरपूर दिवस लागतात, पण ही रव्याची कुरडई करायला खूपच साधी सोपी आहे। तर लगेच आता ही रव्याची कुरडई कशी बनवतात ते पाहूया। रव्याची कुरडई करण्यासाठी इथे मी 2 कप एकदम बारीक रवा घेतला आहे। बाजारात जो अगदी 0 नंबरचा रवा मिळतो तोच घ्यायचा आहे, फार जाड रवा घ्यायचा नाही। तुम्ही कुठल्याही वाटीने, पेल्याने किंवा एखाद्या भांड्याने सगळी माप घेऊ शकता। तर आता हा रवा आपण धुवून घेऊया। यामध्ये पाणी घालायचं आणि 5 मिनिट थांबायचं। लगेच जर आपण पाणी काढलं तर त्यामध्ये रवा मिक्स होतो, त्यामुळे थोड्या वेळ असंच ठेवून द्यायचं, म्हणजे मग खाली रवा राहतो आणि वर पाणी येतं। तर आता 5 मिनिटानंतर हे वरचं पाणी आहे ते आपण काढून घेऊया आणि रवा यायला सुरुवात झाली की मग थांबायचं आहे। तर आता रवा यायला सुरुवात झाली आहे, थांबूया आणि आणखी एक वेळेस हा रवा असाच धुवून घ्यायचा। पाणी घालायचं, 5 मिनिट थांबायचं आणि नंतर वरचं पाणी काढून टाकायचं आहे। तर आता 2 वेळेस मी हा रवा धुवून घेतला आहे। असा रवा धुवून घेतला म्हणजे चीक छान पांढरा तयार होतो आणि मग कुरडई पण छान पांढरी शुभ्र दिसते। आता यामध्ये वरून स्वच्छ पाणी घालूया आणि असाच झाकून ठेवायचा आहे। रोज सकाळ संध्याकाळ याचं पाणी बदलायचं आहे। तर रवा मी रात्री काल भिजत घातला होता, दुसऱ्या दिवशी सकाळी यावर तुम्ही बघू शकता पाणी जमा झालेलं आहे। हे पाणी काढून घ्यायचं आहे। रवा यायला सुरुवात झाली की थांबायचं आहे। आता वरून परत यामध्ये पाणी घालूया आणि झाकून ठेवायचं। तर असं सकाळ संध्याकाळ 2 ते 3 दिवस आपल्याला याचं पाणी काढून टाकायचं आहे। आता रवा भिजून जवळपास 2.5 दिवस झाले आहेत। मी शनिवारी रात्री रवा भिजत घातला होता, तर रविवार आणि सोमवार छान भिजला आहे आणि सकाळ संध्याकाळ मी त्याचं पाणी बदललं होतं। तर आज मंगळवार आहे, म्हणजे आपण रवा भिजून 2.5 दिवस झाले आहेत। सध्या उन्हाळा जास्त नाही म्हणून मी 2.5 दिवस भिजून घेतलंय। नंतर उन्हाळा जास्त झाल्यावर म्हणजे गरमी वाढल्यावर तुम्ही 2 दिवस फक्त रवा भिजून घेतला तरी चालेल, कारण जसं जसं ऊन वाढत जातं तसा रवा छान भिजतो आणि त्याला एक प्रकारचा आंबूसपणा येतो। तुम्हाला जसा कुरडईमध्ये आंबूसपणा आवडतो त्याप्रमाणे रवा भिजून घ्यायचा आहे, पण 3 दिवसाच्या वर रवा भिजू नका। आता याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। रवा यायला सुरुवात झाली की मग थांबूया। तर आता रवा यायला सुरुवात झाली आहे, थांबायचं आहे आणि हा रवा चमच्याने आपण छान हलवून घेऊया। तर हा खाली जो आहे तो रव्याच्या रूपात चीक जमा झालेला आहे। आपण जसं गव्हाच्या कुरडईला चीक काढून घेतो त्याचप्रमाणे या रव्याचा चीक झालेला आहे। आता हा आपण एका भांड्यात काढूया आणि मोजून घ्यायचा आहे। तर अशी मी 2 भांडी एकसारखीच घेतली आहेत, म्हणजे जेवढा हा चीक आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर बरोबर एक भांड्याला थोडासा कमी हा चीक भरलेला आहे, तर दुसऱ्या भांड्यात आपल्याला तेवढंच पाणी घ्यायचं आहे। आता हे पाणी आपण एका कढईमध्ये घालूया आणि या पाण्याला उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। पाण्याला आता उकळी आलेली आहे, तर यातलं अर्धा कप पाणी आपण बाजूला काढून ठेवूया। म्हणजे साधारण आपली आमटीची जी वाटी असते तेवढी 1 वाटी भरून मी पाणी बाजूला काढून ठेवलंय। गरज पडली तर हे नंतर वापरायचं आहे, पण पाणी जास्त झालं तर आपल्याला नंतर काहीच करता येत नाही, त्यामुळे मी आधी थोडंसं पाणी बाजूला काढून ठेवलंय। आता यामध्ये मीठ घालायचं आहे, एकदा मिक्स करून घेऊया। आता एका हाताने आपल्याला हे पीठ घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने मिक्स करायचं आहे। आपण पिठलं जसं हटून घेतो तसं। गॅसची फ्लेम मी अगदी कमी ठेवली आहे। आता गॅस थोडासा मोठा करूया आणि चमच्याने बुडापासून हलवायचं आहे। रव्यामध्ये पण थोडंसं पाण्याचं प्रमाण होतं, त्यामुळे याला उकळी आली की लगेच हे आळायला सुरुवात होईल। तर आता ही कढई आणि हे सगळं आता छान गरम झालेलं आहे, पीठ आळायला सुरुवात झाली आहे। लगेच हे पीठ घट्ट होतं, त्यामुळे चमच्याने सतत हलवायचं आहे। गॅस आता कमी ठेवायचा आहे, एकदम लो फ्लेम मी ठेवली आहे।
गव्हाची कुरडई करायची म्हटलं की त्याचा खूप कुटाणा असतो. 3 दिवस 4 दिवस गहू भिजवत ठेवावे लागतात. हे चमच्याला लागलेलं आपण काढून घेऊया आणि आणखी थोडं पाणी याला लागणार आहे. तर जे आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते पाणी पण आपल्याला घालायचं आहे. आता लगेच मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे पाणी चिकामध्ये व्यवस्थित छान मिक्स होतं. रव्याच्या चिकामध्ये पाण्याचं प्रमाण किती राहिलं आहे त्यानुसार हे वरचं पाणी किती लागेल ते ठरतं. त्यामुळे मी पाणी काढून ठेवलं होतं, पण पाणी जास्त झालं तर आपल्याला काहीच करता येत नाही. असं थोडंसं बाजूला काढून ठेवलं आणि गरज पडली तर मग घालता येतं. पण गरमच पाणी घालायचं आहे, थंड पाणी घालू नका. तर 1 भांड्याला 1 भांडं पाणी अगदी पुरेसं आहे. एकदम छान असा हा पांढरा शुभ्र चीक दिसतोय. आणि आपण 2 कप रवा घेतला होता, त्याचा भरपूर चीक झालाय. गॅस मी कमीच ठेवला आहे आणि बुडापासून सगळं छान हलवून घ्यायचं आहे. आता आपण जे वरून पाणी घातलं होतं ते पण छान या चिकामध्ये मिक्स झालेलं आहे. आता यावर आपण झाकण ठेवूया. 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. आता 2 मिनिट झाली आहेत. झाकण काढून परत एकदा व्यवस्थित हे बुडापासून हलवून घ्यायचं आहे. तर आता आपला चीक शिजतच आलेला आहे. आणखी 1-2 मिनिटासाठी यावर झाकण ठेवूया. आता झाकण काढून पाहूया. बुडापासून सगळं व्यवस्थित हलवून घेऊया. तर साधारण या चिकाला 5 ते 6 मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आणि दर 2 मिनिटाला झाकण काढून हलवून घ्यायचं, म्हणजे हा चीक बुडाला लागत नाही. तर आता तुम्ही पाहू शकता हा कढईपासून वेगळा व्हायला सुरुवात झाली आहे आणि यावर एक प्रकारची चमक आली आहे, म्हणजेच आपला चीक शिजलेला आहे. अगदी ट्रान्सपरंट दिसतो. तर आता लगेच ही कढई आपण खाली काढून घेऊया. आणि गरम असतानाच आपल्याला कुरडया घालून घ्यायच्या आहेत. थंड होईल तसा हा चीक घट्ट होत राहतो. तर सोऱ्याला मी आतून पाणी लावून घेतलंय. यामध्ये चीक भरून घ्यायच्या आणि पटापट कुरडया करून घ्यायच्या. तर अगदी सहज कुरडई पडतीये, म्हणजेच आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. अशाच पद्धतीने सगळ्या कुरडया आता घालून घेऊया आणि नंतर 2 ते 3 दिवस याला उन्हात वाळवून घ्यायचंय. 2 ते 3 दिवस मी या कुरडया आता कडक उन्हात वाळवून घेतल्यात. छान सुकल्या आहेत. घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 28 ते 30 कुरडया तयार होतात. तेल छान गरम कडकडीत करून घ्यायचं आणि मग कुरडई घालून थोडीशी झाऱ्याने दाबायची, म्हणजे ती छान फुलून येते. तर एकदम मस्त फुलली आहे. या कुरडया दिसायला पण अगदी गव्हाच्या कुरडईप्रमाणेच दिसतात आणि केल्यानंतर 1 ते 1.5 वर्ष आरामात टिकतात. तर अवश्य करून पहा आणि इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.